ज्या घरातील स्त्री रात्री अशा पद्धतीने झोपते त्या घरात पैसा कधीच कमी पडत नाही. पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर त्या घरामध्ये श्रीमंती येते, व्यक्ती धनवान बनते. यासोबत काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये, नाहीतर श्रीलक्ष्मी देवी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही. स्त्रियांनी असे झोपी गेल्याने घरात धनाची बरकत होते. जेव्हा स्त्री रात्रीच्या वेळी असे झोपते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा, हे मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे, घर कधीही धनवान करोडपती बनू शकते. झोप ही एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे. जेव्हा आपण काही तास झोपतो तर आपल्या शरीराची सर्व आळस निघून जातो आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते. नंतर आपल्यामध्ये पुन्हा एकदा काम करण्याची खूप सारी नवीन ऊर्जा येते. तसे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाईम फिक्स असतो, परंतु काही वेळ झोप एवढी येऊ शकते व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो. झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की जेवण. जेवणासाठी अन्नाची आवश्यकता आहे तेवढे झोपणेही महत्त्वाचे आहे. स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते. स्त्रिया जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा, तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही आणि ही बाब शास्त्रामध्येही सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य जाणून घ्या आणि झोपतेवेळी हे एक काम अवश्य करा. चला तर मग जाणून घेऊया. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता राणी रुष्ट होते. मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणीतरी फार मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागी राहता कामा नये. असे करत राहिल्याने भयंकर दोष लागतो. त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे. धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या महिला रात्री आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी वाया घालवतात तेथील घरात राहू आणि केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते. हे पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये. जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात. त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे, कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीच आहे. जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंथरुणावर येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकतो. झोपतेवेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करा. यांनी आपणास यश, कीर्ती व उन्नती प्राप्त होते. कदाचित ही बाब फार कमी लोकांना माहीत आहे की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशीर उठता कामा नये. तसेच तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्य मानली जात नाही, परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना त्या गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे टाळावे, कारण दोष आणि बरबादीचे कारण बनते. त्यामुळे मंगळवार, शनिवार आणि गुरुवार जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा, कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्याचबरोबर करू शकतात. या तर मग आता पाहूयात की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे, कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे. चला तर मग ते जाणून घेऊया. पहाटे 4 ते 5:30 पर्यंत पहाटेच्या या वेळेस उठणे हेच तुमच्या जीवनाची उन्नती दर्शवते. या वेळेस उठणारा व्यक्ती देवी देवताचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय आहे. जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरामध्ये श्रीलक्ष्मी अतिप्रसन्न आणि अशा घरामध्ये वास करत राहते. महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारला पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर कमीत कमी घराचा मुख्य दरवाजासमोर अवश्य झाडू मारावा. परंतु जर तुमच्या घरामध्ये 4 ते 5:30च्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर तुम्ही कमीत कमी 7 वाजण्यापूर्वी अवश्य उठा, कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टींचे ज्ञान असले पाहिजे की 7 वाजल्यानंतर घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाही, नाहीतर ते कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात.
त्यामुळे तुम्ही ही चूक जराही करू नका. जर तुम्ही आमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंदाने वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर तुमच्या घरामध्ये 7 वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये. जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही, परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक तुम्ही करता कामा नये. जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा मग दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब धनाने भरून जाते. घरात आनंदाच्या झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पैशांचा वर्षाव होत आहे. या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके करून झोपतात तर हे तुमच्यासाठी खूपच चांगले राहील. त्यामुळे तुम्हाला या दिशेला डोके करून झोपले पाहिजे. फक्त आपल्यापैकी बऱ्याच अशा दाम्पत्याचा मनात हा प्रश्न उद्भवत असतो की रात्री पती पत्नी आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे. तर तुम्हाला मी या संबंधित सर्व शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे, तर लक्ष देऊन नक्की ऐका. वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आले आहे की दाम्पत्यामध्ये जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि योग ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे. त्यामागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मानले गेले आहे, जसे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेला आहे. त्याच्या परिवारातील जीवनामध्ये संतुलन बनवून राहते. खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपराने मान्यता चालत आलेल्या आहेत, ज्यांच्यानुसार बोलले गेले आहे की जर असे केले नाही तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते. त्यामुळे तुम्ही ही गाठीशी बांधून ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही करण्यात जाऊ नका. त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनात कधी धनाचा अभाव झेलावा लागू नये. तर मग अशी ती कोणती कामे आहेत त्यांना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधी करता येऊ नये? चला तर मग ती जाणून घेऊया. 1. असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध, दही व मीठ कोणालाही देता कामा नये. तर त्या दिवस तुम्ही या वेळेत खरेदी करू शकता, घरात आणू शकता, परंतु चुकूनही कोणाकडे आपल्याला घरातून मात्र काढून देऊ नये. जर तुम्ही ही चूक केली तर याने तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावा लागू शकतो. 2. लक्षात असू द्या, जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता, पूजापाठ करता, अगदी तसे सूर्य मावळण्यापूर्वी संध्याकाळच्या वेळी आपल्याला घराची साफसफाई करायला हवी. कारण की जी घाण केर कचरा हा धनलक्ष्मीला जराही पसंत नसतो. 3. असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि उष्ट्या भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा शत्रू श्रीलक्ष्मीलाही नाराज करू शकतो. काही घरांमध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी असेच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात. तर हे शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही. या गोष्टी रात्री उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि ही स्त्री मातेचा अपमान होतो. वास्तुशास्त्राच्या अनुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते. 4. तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला जर हेही माहीत असेल की श्रीलक्ष्मीला अन्नदाता असे म्हटले गेले आहे, तिच्या कृपेने सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका. लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण करता तेव्हा ते पूर्ण संपवावे, कारण की श्रीलक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे रुष्ट होऊ शकते. त्यामुळे आपल्या घरामध्ये असे करू नका आणि जर कोणी असे करत असल्यास त्यास त्वरित रोखावे आणि खास करून आपल्या लहान मुलांनाही सवय अवश्य लावावी. 5. ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केलं जातं त्या घरातील लक्ष्मी कधी वास करत नाही. त्यामुळे चुकूनही तुम्ही चूक करू नये. 6. बराच वेळ आपण लोक पूजा करतेवेळी काही चुका करतो, ज्याच्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते. पूजा करतेवेळी काळजी घ्यावी की पूजेच्या सामग्रीला काही लोक या गोष्टींचे ध्यान न ठेवता चुकून पूजेचे काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर तेच देवतेला समर्पित करतात. परंतु असे कधीही करू नये. पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावर ठेवले पाहिजे. असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता, सात्विकता टिकून राहते. 7. नेहमी हे लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुथरं ठिकाणीच धनाची देवी महालक्ष्मीचा निवास होतो. ज्या लोकांच्या
घरामध्ये अस्वच्छता, केर कचरा, घाण राहते तिथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही. त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसफाईसोबतच आजूबाजूचीही साफसफाई ठेवली पाहिजे. आपल्या घरासोबत मनाने स्वच्छ राहणे आवश्यक आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती कोणत्याही प्रकारचा राग, द्वेष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधीही ठेवू नका. आणि काही वेळा बरेच लोक बाहेरून येतात, हातपाय न धुता तसेच घरात येतात आणि सरळ काहीतरी खाऊ लागतात किंवा मग सोफ्यावर बेडवर बसून जातात. परंतु असे करण्यास धार्मिक आणि वास्तुशास्त्रात या दोघांच्या दृष्टिकोनातून ही सवय खूपच अशुभदायी मानली जाते. त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणास स्वतःला सर्वात प्रथम स्वच्छ करावे आणि सायंकाळी श्रीलक्ष्मीचा पाठ एकदा आवर्जून वाचावा. याने तुम्हाला श्रीलक्ष्मीच्या धनप्राप्तीचा आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होते. काही लोकांना सवय असते तिथे अंथरुणावर अथवा बेडवर बसूनच जेवण्याची. असे कधीच करू नका. अन्नपूर्णा मातेला श्रीलक्ष्मीचेच एक रूप मानले जाते आणि असे जेवण केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो. त्यामुळेच अशा लोकांवर लक्ष्मी पूर्ण जीवन काळासाठी नाराज राहत असते. या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि त्यांच्यावर कर्ज वाढत जाते. त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर असं करून जेवले पाहिजे. परंतु कधी बेड अथवा अंथरुणावर बसून कधीही जेवण करू नये. घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते. सकाळी कचरेवाला कचरा देताना कोणतीही अडचण येत नाही. परंतु चुकूनही डस्टबिन कधी घराच्या समोर किंवा घराच्या बाहेर अथवा दरवाजासमोर ठेवू नका. बऱ्याच वेळा काही लोक आपल्या सोयीसोबत असे करतात की कचरेवाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचऱ्यास घेऊन जाण्यास बरे पडते म्हणून असे केल्याने फक्त कचरावालाच नव्हे तर श्रीलक्ष्मी तुमच्या दारातून परत माघारी जाऊ शकते. तसेच शेजाऱ्यांच्या सोबत आपले संबंधही बिघडू लागतात. त्यामुळे ही चूक तुम्ही कधीही करू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.